शिरोड तालुक्यामध्ये ऊसाचं आंदोलन पेटलंय। आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या कारखान्याची संतप्त शेतकऱ्यांनी वाहनं पेटवून लावली आहेत। कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या 3 ट्रॅक्टर ट्रॉली पेटवल्यात, तर अज्ञात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली अडवून पेटवून दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय आता राज्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहे। शिरोडमध्ये ऊसाचं आंदोलन पेटलंय। शेतकऱ्यांनी थेट ऊसाच्या ट्रॉल्या असलेली 3 वाहनं पेटवून लावली आहेत। तर तिकडे नागपूरमध्ये देखील शेतकऱ्यांचं संतप्त आंदोलन आपण पाहिलेलं आहे। सकाळपासूनच हे आंदोलन सुरू आहे। तर इकडे कोल्हापुरातल्या शिरोड तालुक्यात ऊसाचं आंदोलन पेटलंय। आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊयात। रणजित, शेतकऱ्यांनी ऊसाचं जे ट्रॉली होत्या त्या पेटवून दिल्याचं समजतंय, नेमकं कारण काय आहे? यंदाचा ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना इशारा दिला होता। तर आंदोलन अंकुशच्या वतीने देखील या दराचे निश्चित नियोजन लावावं असं सांगितलं होतं। मात्र कुठल्याही कारखानदारांनी किंवा कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही। असं असताना मोठ्या प्रमाणात ऊस साखर कारखान्याकडे घेऊन जाणाऱ्या काही ट्रॉल्या आहेत, यांना आता लक्ष केलेलं आहे। काही अज्ञात शेतकऱ्यांनी आता 3 ट्रॉल्या याच्यावर दगडफेक केली आणि त्या पेटवून दिलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद रणजित या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिरोळमध्ये काही अज्ञात शेतकऱ्यांनी ऊसाची जे ट्रॉली होत्या त्या पेटवून दिलेल्या आहेत।